नमस्कार, मी देवी आणि देवास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आपली मराठमोळी थाळी, म्हणजे पिठलं, भाकरी आणि ठेचा. ही थाळी सर्वांनाच खूप जास्त आवडते आणि बनतेही पटकन. अगदी इन्स्टंट बनणारी आपली ही थाळी आहे. तर आज आपण ही बघणार आहोत. तर पहिले आपण भाकरी बनवून घेऊया. यासाठी मी एका ताटामध्ये ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून आपल्याला याचे छानसे कणिक मळून घ्यायचे आहे. ही कणिक आपल्याला चांगली मळून घ्यायची असते, जेणेकरून आपली भाकरी छान येते. आता ताटामध्ये मी पीठ टाकून घेतलेले आहे आणि आपल्या कणकेचा छानसा असा गोल उंडा बनवून घेतलेला आहे. अशा प्रकारे उंडा बनवला की आपली भाकरी ही छान गोल येते. आता हाताने हलके हलके थापत आपण भाकरी बनवून घेऊया. भाकरी आपली तयार झालेली आहे. आपण आता तिला तव्यावर टाकून घेऊया. तव्याची फ्लेम आपल्याला खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही, मीडियम फ्लेमवर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि भाकरीला वरतून पाणी लावायचे आहे. तीन ते 4 मिनिटात आपली भाकरी एक साइडनी भाजली जाते. आपली भाकरी आता खालून भाजत आलेली आहे. तर आपण आता तिला पलटून घेऊया. खालच्या साइडनी आपली भाकरी भाजलेली आहे. आपण तिला गॅसच्या फ्लेमवर भाजून घेऊया. आपली भाकरी आता तयार झालेली आहे. आपली भाकरी तयार झालेली आहे. आता आपण ठेचा बनवून घेऊया. त्यासाठी मी 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहे. या कमी तिखट मिरच्या आहे आणि त्या खूप जास्त मोठ्या मोठ्या आहेत, त्यामुळे मी त्या कट करून घेतलेल्या आहे. भाकरीच्याच तव्यावर आपल्याला तेल टाकून मिरच्या परतून घ्यायच्या आहे. 4 ते 5 मिनिटे आपल्याला हलवत हलवत मिरच्यांना परतून घ्यायचे आहे. आपल्या मिरच्या परतून झालेल्या आहेत, त्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आपण त्याच तव्यावर लसूण थोडासा भाजून घेणार आहोत. पिठलं, भाकरी आणि ठेचा हा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मिरच्या आणि लसूण. पण मिक्सरला आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचं आहे. मिक्सर हलके हलके चालवत आपल्याला बंद चालूमध्ये आपल्याला आपले वाटण तयार करायचे आहे. आता तव्यावर आपण तेल टाकून त्यामध्ये हिरव्या मिरची आणि लसणाचे वाटण आपल्याला
परतून घ्यायचे आहे. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. वरतून कोथिंबीर कट करून टाकलेली आहे. आपल्याला 5 ते 6 मिनिटे आपला ठेचा परतून घ्यायचा आहे. आपला ठेचा रेडी झालेला आहे. आता आपण याच तव्यावरती पिठलं बनवणार आहोत. त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर मोहरी, जिरे, हिंग आणि हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा टाकलेला आहे. त्यानंतर हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि वरतून पाणी टाकलेलं आहे. पाण्याला एक उकळी आली की आपल्याला आपलं बेसन पिठाचं बॅटर त्यामध्ये टाकायचे आहे. आपल्याला बेसन पिठाचे बॅटर टाकल्यानंतर हलवत राहायचे आहे, जेणेकरून आपल्या बेसन पिठाला गुठळ्या होणार नाही. त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि तेल टाकून आपल्याला 5 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढायची आहे. पाच मिनिटानंतर आपले पिठलं रेडी झालेले आहे. सर्व करण्यासाठी, खाण्यासाठी रेडी झालेले आहे. चला तर आता आपण आपले पिठले ताटामध्ये काढून घेऊ. आपले पिठले, भाकरी, ठेचा अगदी छान झालेला आहे. झणझणीत झालेला आहे, मस्त. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, एक कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.